17व्या शतकात भारतावर परकीय सत्तेचा अंधार पसरलेला होता. दिल्लीपासून दख्खनपर्यंत मुघल आणि आदिलशाही यांचा दबदबा होता. पण त्याच वेळी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर 1630 साली एक बालक जन्मला, शिवबा. पुढे ज्यांनी शिवाजी महाराज म्हणून इतिहासामध्ये अवघ्या हिंदुस्थानाला नवा मार्ग दिला. लहानपणापासूनच शिवाजींमध्ये स्वराज्याची ज्वाला धगधगत होती. मातोश्री जिजाऊ यांनी रामायण, महाभारत ऐकवून धर्म, धैर्य आणि न्याय यांचे संस्कार दिले. दादा कोंडदेवांनी युद्धकला, तलवारबाजी आणि किल्लेबंदी शिकवली. बालवयातच शिवाजींनी मावळ्यांचा गट तयार केला आणि तोरणा किल्ला घेत स्वातंत्र्याची पहिली घोषणा केली. यानंतर सिंहगड, पुरंदर, जावळी अशा प्रदेशात स्वराज्याची बीजे पसरू लागली. पुढे स्वराज्याचा संघर्ष तीव्र झाला. दक्षिणेत आदिलशाही आणि उत्तरेत मुघल अशी दोन्हीकडून आव्हानं उभी होती. मात्र शिवाजी महाराजांनी वेग, छापा, गनिमी कावा, किल्ल्यांचा वापर यांचा अनोखा संगम करून शत्रूला चकवत विजय मिळवले. अफजल खान यांचा वध, शाहिस्तेखानाचा पराभव, सुरतेची मोहीम या घटना महाराजांच्या तेजस्वी पराक्रमाचे पट आहेत. पण पुढे एक मोठे वादळ आले. आग्रा यात्रा. औरंगजेबाने महाराजांना आग्र्यात बोलवले. येथे अपमान झाला, कैद झाली. पण शिवाजी महाराजांची बुद्धी आणि धाडस अपूर्व. आजारी असल्याचे भासून फळपेट्यामध्ये लपून त्यांनी आग्रा सुटका मिळवली. त्यांच्या या पलायनाने औरंगजेब हादरला आणि हिंदुस्थानातील जनता थक्क झाली. आग्र्याहून महाराजांनी पुन्हा स्वराज्याचा विस्तार सुरू केला. समुद्रावरही सत्ता उभी केली. शिवाजी महाराजांची आरमार शक्ती भारतीय इतिहासात अद्वितीय ठरली. स्वराज्य आता फक्त स्वप्न नव्हते, ते वास्तव्य बनलं होतं. आणि मग 1674 साली रायगडाच्या भव्य दरबारात महाराजांचा राज्याभिषेक झाला. गंध, तोफांचे आवाज, जय जयकार आणि छत्रविजयाने जगाला जाहीर झाले. स्वराज्य जन्माला आले. महाराज फक्त युद्धवीर नव्हते, तर न्यायप्रिय राज्यकर्ता होते. शेतकरी, प्रजा, स्त्रिया, व्यापार, किल्ले, नेते सर्वांचे रक्षण करणारी व्यवस्था त्यांनी उभी केली होती. 1680 मध्ये महाराजांनी देह ठेवला, पण स्वराज्याची ज्वाला कायम पेटत राहिली. त्यांचे स्वप्न पुढे संभाजीराजे आणि त्यानंतर मराठा साम्राज्याने पुढे नेले. आजही शिवाजी महाराजांचे नाव घेतात छाती अभिमानानं फुलते, कारण त्यांनी दाखवलेला मार्ग आजही आम्ही आत्मसात करतो. अत्याचाराच्या अंधारातही स्वराज्याचे सूर्य उगम पाहू शकतात, हे महाराजांनी दाखवलेलं स्वप्न आम्ही सत्तेत उतरवण्याचा प्रयत्न करतो आणि शिवाजी महाराजांचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचावा ही अपेक्षा करतो आणि हे प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि महाराजांचा ज्वलंत इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचावा हीच आमची अपेक्षा असते. जय शिवराय, जय श्रीराम.